नमस्कार. न्यूज नमस्कार. डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज अभियान ही एक मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या मुलाखती घेतलेल्या आहेत. मागच्या वेळेला आपण सगळ्यांनी या मुलाखतींचा म्हणजे एक अनुभव घेतला असेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष झाल्याच्या निमित्ताने आम्ही काही मुलाखती घेतल्या होत्या इतिहास संशोधकांच्या, इतिहासकारांच्या. आता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने मुलाखती करणार आहोत. तसंच डॉक्टर हेडगेवार यांची जयंती जी आहे त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा सुद्धा घेणार आहोत. तर आज आपण या निमित्ताने डॉक्टर हेडगेवारांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान नेमकं कसं होतं याविषयी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीधर गाडगे, जे विदर्भाचे सहप्रांत संघचालक आहेत. आणि त्यांच्याशी संवाद साधून डॉक्टर हेडगेवारांचा हा जो प्रवास आहे त्याविषयी जाणून घेताना त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान जे आहे ते आपण पाहूया. श्रीधरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर पहिला प्रश्न या निमित्ताने, म्हणजे आम्ही एक मागे मुलाखत घेतली होती हेडगेवारांच्याच एकूण कार्यासंदर्भात, म्हणजे त्यांची क्रांतीची जी भूमिका होती त्या संदर्भात आम्ही बोललो होतो. पण आज आम्ही स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं जे योगदान आहे त्याविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही प्रेरणा जी आहे ती त्यांना कधी प्राप्त झाली? म्हणजे त्यांचा जन्म 1889चा आहे, म्हणजे प्रत्यक्ष त्यावेळेला इंग्रजांची सत्ता होतीच, तर त्या दरम्यान त्यांना कशी प्रेरणा मिळाली स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची? प्रेरणेसंबंधी तुम्ही प्रश्न विचारला तर प्रेरणा ही 2 गोष्टीमुळे प्राप्त होते. एक तर कोणीतरी आपल्याला प्रेरणा दिल्यामुळे होते, किंवा मग परिस्थिती किंवा उपजत काही गोष्टी ज्या असतात त्या प्रेरणेला कारणीभूत होतात. डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनामध्ये त्यांच्या लहानपणीच्या काही जर आपण प्रसंग बघितले तर असं लक्षात येतं की जन्मजात देशभक्ती हा त्यांचा एक वैशिष्ट्य ठरू शकतो. म्हणजे लहानपणी एक 8 वर्षाचे असताना, म्हणजे 1897 साली ज्या वेळेला व्हिक्टोरिया राणीचा राज्याभिषेक होता, त्याच्या प्रित्यर्थ भारतातल्या शाळांमध्ये मिठाई वाटण्यात आली. 8 वर्षाच्या या केशवला पण मिळाली ती मिठाई. परंतु इतर बालकांपर्यंत स्वाभाविकता त्या वयामध्ये बालकांचा स्वभाव, मिठाई मिळाली तर ती खाणे असा असतो, पण हा बालक हातामध्ये ती मिठाई घेऊन येतो, रागारागाने ती फेकून देतो आणि मी त्या राणीच्या राज्याभिषेकाची मिठाई का खावी असा प्रश्न विचारतो. आता या 8 वर्षाच्या वयामध्ये कोणाची प्रेरणा मिळाली असेल असं सांगता येत नाही, परंतु तत्कालीन परिस्थिती, वातावरण याचा त्यांच्या मनावरती प्रभाव होता. पुढे त्यांच्या जीवनामध्ये ते जेव्हा मॅट्रिकमध्ये गेले, म्हणजे 19-20 वर्षाचे झाले, साधारणतः 1908ची ती घटना आहे. शाळेमध्ये इन्स्पेक्टर येणार होते, त्यांचं वंदे मातरम, कारण 1905ला जे बंगालच्या फाळणी असं जे सगळं आपल्या देशामध्ये झालं, बंगालच्या फाळणीचं षडयंत्र झालं आणि मग त्याच्यासाठी जे आंदोलन देशभरात झालं त्याचं वंदे मातरम हा एक मोठा महामंत्र ठरला. आणि मग त्या वंदे मातरम वरतीच बंदी, रिस्ले सर्क्युलर जे इंग्रज सरकारने काढलं होतं, आणि मग त्या रिस्ले सर्क्युलरच्या विरोधामध्ये आपल्या शाळेमध्ये जेव्हा इन्स्पेक्टर आले तेव्हा वंदे मातरमची घोषणा करून आणि त्यांनी जे आपला एक विरोध दर्शवला रिस्ले सर्क्युलरला, ते ह्या ज्या घटना आहेत. पण या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा ते एक असं म्हणू आपण की 15-1 वर्षाचे झाले असतील, त्यावेळेला नागपूरचे जे तत्कालीन एक आणि नेते होते डॉक्टर बाळकृष्ण शिवरामजी मुंजे यांच्या संपर्कामध्ये ते आले होते. त्याच्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की नंतरच्या पुढच्या जीवनामध्ये, म्हणजे मग ते कलकत्त्याला असताना कलकत्त्याच्या त्या कॉलेजमध्ये किंवा अनुशीलन समितीशी संबंध, क्रांतिकार्याशी संबंध हा सगळा डॉक्टर मुंजेंच्या प्रेरणेने आला असावा. पण दोन्ही गोष्टी त्यांच्या जीवनात दिसतात, एक जन्मजात देशभक्ती आणि दुसरं डॉक्टर मुंजे आणि बाकी इतर लोकांच्या आणि प्रेरणेने मग ते पुढे पुढे घडत गेले. पण म्हणजे जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने त्यांना प्रेरणाही मिळाली आणि त्यांनी म्हणजे बालपणी जी व्हिक्टोरियांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी ती जी काही मिठाई मिळाली होती ती फेकून दिली आणि एक प्रकारे ते देशभक्तीचा एक पहिला तो एक हुंकार म्हणता येऊ शकतो. पण घरामध्ये असे काय वातावरण होतं का, म्हणजे पार्श्वभूमी होती का घरामधले, त्यांचे आई वडील असतील किंवा इतर कोणी?
घरामध्ये असं होतं की त्यांचे जे वडील होते बळीरामपंत हेडगेवार हे तसे पौराहित्य करायचे, परंतु आपल्या मुलांनी केसरी वाचावा आणि म्हणून केसरी जे त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं सगळं ते जे वर्तमानपत्र यायचं तर केसरीचं वाचन आणि ते केशवच्या समोर करायचे, केशवला ते वाचायला लावायचे. कारण त्यांनी केशवला म्हणजे इतर दोन मुलांप्रमाणे म्हणजे जसं त्यांचे मोठे 2-3 मुलं त्यांना होती बळरामपंतांना, म्हणजे डॉक्टर हेडगेवारांना आणखीन 2 भाऊ होते. सगळ्यात मोठे जे होते ते महादेव शास्त्री, त्यांच्यापेक्षा जे लहान होते ते सीतारामपंत हेडगेवार आणि तिसरे ते केशवराव हेडगेवार. तर दोघांना तर त्यांनी पौरोहित्य वेदाचं अध्ययन अशा सगळ्या गोष्टीमध्ये टाकून आणि त्या याच्यामध्ये लावलं होतं व्यवसायामध्ये. पण केशवला शिकवावं, इंग्रजी शाळेत त्यांनी जावं आणि म्हणून त्यांनी त्यांचं नाव इंग्रजी शाळेत पण घातलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी असतील, रामायणातल्या गोष्टी असतील, हे आपण महापुरुष घडण्याचे जे सगळे लक्षणे इतरांचे विषय ऐकतो तसेच डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनामध्ये आणि विशेषतः केसरीचं वाचन आणि म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या घरामध्ये म्हणजे विशेषतः वडिलांकडून अशा प्रकारचे त्यांना बाळकडू मिळत गेलं होतं. त्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग आहे बघा, म्हणजे हा जसा एक व्हिक्टोरिया राणीचा प्रसंग आहे. म्हणजे कसं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा प्रभाव हा लहानपणी पण त्यांच्या याच्यावरती होता, कारण लहानपणापासून त्या कथा कहाण्या ते ऐकायचे. मोठेपणा तर होताच, संघ स्थापनेनंतर तर त्यांचा आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजच होते. त्यांचा फोटो ते ठेवूनच सगळ्या गोष्टी पुढे चालायच्या. आणि मग ते लहानपणी असं झालं की त्या गोष्टी ऐकल्यामुळे ते एक वझे गुरुजी म्हणून त्यांचे शिक्षक होते, त्यांच्या घरी अभ्यासाला जायची काही मुलं. त्या गोष्टीचा प्रभाव पहा कसा आहे, म्हणजे हे बालमन कसं आहे की जसं तुम्ही प्रेरणेच्या संबंधी म्हटलं तसंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून पण प्रेरणा मिळाली. म्हणजे ही 7-8 मुलं ते वझे गुरुजींच्या घरामध्ये अभ्यास करत होती. एक 7-8 दिवस वझे गुरुजींच्या लक्षात आलं की दार बंद करून हे कसा काय अभ्यास करतात. तर त्यांना असं वाटलं की थंडीचे दिवस आहेत म्हणून कदाचित करत असतील, पण जेव्हा 7-8 दिवसांतर लक्षात आलं काही ते धूळ उडते आहे आणि म्हणून मग त्यांनी त्यांना दार ठोठावलं तर ते उघडे ना. मग यांनी जरा त्यांना रागावलं तर मग उघडलं तर काय होतं, त्या खोलीमध्ये एक मोठा असा गड्डा केलेला होता आणि सगळी माती त्या ठिकाणी पसरली होती आणि हे सगळे चोरासारखे तिथे उभे होते. म्हणजे गुरुजींनी विचारलं हे काय आहे, तुम्ही काय करतायत. तर ते म्हणाले की हा जो आपल्या नागपूरला सीताबर्डीचा किल्ला आहे त्या सीताबर्डीच्या किल्ल्यावरती इंग्रजांचा झेंडा आहे. म्हणजे ज्या वयामध्ये ना युनियन जॅक हा शब्द म्हणता येत नव्हता त्या वयामध्ये त्यांनी तो गड्डा खोदून त्यांना विचारलं कशासाठी खोदला. तर म्हणे आपल्या नागपूरला भोसले राजे आहेत, आपण जर या ठिकाणी आम्ही याच्यासाठी गड्डा खोदलेला आहे की इथनं आम्ही सुरंग करून सीताबर्डीच्या किल्ल्यावरचा तो झेंडा काढू इंग्रजांचा आणि तिथे आमच्या भोसले राजांचा झेंडा म्हणजे भोसल्यांचं राज्य येईल, आमच्या राजाचं राज्य येईल आणि इंग्रजांचं राज्य येईल. आता ही एक 6-7 वर्षात म्हणजे वयामध्ये घडलेली घटना हे सगळं पुढच्या त्यांच्या जीवनाला आणि फार महत्व देणाऱ्या घटना आहेत. म्हणून वातावरण घरामध्ये होतं. थोडंसं मोठे भाऊ मात्र त्यांना काही याचं हे पटत नव्हतं. महादेव शास्त्र्यांना ते रागवायचे की आधी शिक्षण पूर्ण करा, हे कशा याच्यामध्ये लागलायस. पण मग पुढल्या सगळ्या काळामध्ये दुसरं असं आहे की हे सगळं होत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले आहेत. म्हणजे ज्या आईवडिलांकडून अशा प्रकारचे एक प्रेरणा त्यांना मिळाली, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी त्यांचे आई वडील एकाच दिवशी मरण पावले. म्हणजे प्लेगची साथ आली होती, 1902ची ती घटना आहे. म्हणजे ते त्यांचे वडील आले, ते एक कुठेतरी अंत्येष्टी करून आल्यानंतर आंघोळ केली, ताप आला आणि त्या याच्यामध्ये एक 2 तासाच्या त्या सगळ्या याच्यामध्ये तापामध्ये ते गेल्यानंतर 3 तासांनी त्यांची आई गेली. म्हणजे एकाच दिवशी आई वडिलांचं छत्र त्यांचं हरवलेलं आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये हे व्यक्ती पुढे डॉक्टर होतात, हे मोठं एक चमत्कारिक आहे खरं म्हणजे. बरोबर. त्यावेळेची सामाजिक परिस्थिती होती आणि समाजामधली लोक अशा सगळ्या होतकरू विद्यार्थ्यांना जो मदतीचा हात द्यायचे, त्याच्यामुळे डॉक्टर हेडगेवार पुढे इथपर्यंत शिकू शकले. मग त्यानंतर त्यांचा म्हणजे चळवळीशी प्रत्यक्ष असा काय संबंध आला, म्हणजे काही लोकांशी संबंध आला, मग ह्या चळवळीमध्ये आपण आता उडी घेतली पाहिजे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत, असं त्यांना कधी वाटलं? त्यावेळेला ते प्रसंग असा आहे की आता कलकत्त्याला असताना ते प्रत्यक्ष अनुशीलन समितीमध्ये होते. म्हणजे आता आम्ही ज्या अनेकदा भाषणं याच्यामध्ये सगळ्या ऐकल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते नागपूरवरून जेव्हा शिकायला गेले पुढे त्यांच्या चरित्रामध्ये असं येतं की एक दिवस ते म्हणजे
तोही मोठा चमत्कारिक प्रसंग आहे. म्हणजे ते गेले बाशी मुंजांची चिठ्ठी घेऊन महाराष्ट्र लॉजमध्ये, आणि महाराष्ट्र लॉजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एकही निवासाची जागा नाही. आता करावं काय, राहायचं कुठे, हा प्रश्न आला. कॉलेजमध्ये ते ऍडमिशन, कारण त्यांची जी मॅट्रिकची परीक्षा झाली त्यांनी ती अमरावतीवरून पास केली, ती त्या नॅशनल जी राष्ट्रीय शाळा म्हणजे विश्वविद्यालय होतं त्यांनीच घेतलेली परीक्षा असल्यामुळे, आणि त्यांना ऍडमिशन तिथे मिळालं. पण राहण्याची व्यवस्था काय, डॉक्टर मुंजेंची चिठ्ठी घेऊन महाराष्ट्र भवनात गेले होते, पण महाराष्ट्र भवनात जागा नाही. मग आता करायचं काय. मग त्यांनी तिथल्या मॅनेजरने सांगितलं की इथे तुमच्या महाराष्ट्रातले काही विद्यार्थी त्यांनी एक घर घेतलंय आणि तिथे ते राहतात, तुम्ही तिथे जाऊन बघा. डॉक्टर हेडगेवार तिथे गेले. तिथे अमरावतीचे जे देशभक्त दादासाहेबजी खापर्डे होते, ऍडव्होकेट दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव तात्यासाहेब खापर्डे तिथे राहायचे. आणि मग ते आणि त्यांचे जे मित्र होते शंकरराव नाईक, हे दोघं एका खोलीत राहायचे. तिथे पण जागा नाही. पण मग आता आपल्या नागपूरच्या आहेत, विदर्भातल्या आहेत, म्हणून आता काय करायचं. म्हणून त्यांनी म्हटलं की तू जर ऍडजस्ट होत असतील तर आमच्या इथे राहा. आणि मग डॉक्टर हेडगेवार, आश्चर्य असं आहे की ज्यांनी पुढे एवढं मोठं संघटन उभं केलं, इतकं सगळ्या चळवळीत भाग घेतला, या माणसाचं 6 वर्षाचं जीवन असं आहे की डॉक्टर हेडगेवार कलकत्त्याला त्या 2 पलगांच्या मध्ये जी उरलेली छोटी जागा होती त्याच्यामध्ये आपली सतरंजी टाकून 6 वर्ष राहिले. अशा या सगळ्या याच्यामध्ये त्या घरामध्ये एक दिवस खाली रात्रीच्या वेळेला आवाज आला, म्हणून आवाजाने खाली जाऊन बघतात, एक व्यक्ती त्याला पेंग आल्यामुळे, तो पायरीवर बसला, पेंग आल्यामुळे खाली घरंगळत पडला होता. डॉक्टर हेडगेवार खाली गेले, त्याला विचारलं तू कोण आहेस, तर लक्षात असं आलं की डॉक्टर हेडगेवार ज्या वेळेला म्हणजे डॉक्टर व्हायचेच होते, शिकायला नागपूरवरून आले कलकत्त्याला, त्या वेळेपासून यांच्या पाठीमागे एक हेर होता, सरकारी हेर. तो सरकारी हेर ते रोज रात्री येऊन बसायचे यांच्या पायरीवरती, काय चालतात म्हणजे अशा प्रकारचं ते होतं. म्हणजे त्या क्रांतिकार्याच्या याच्यामध्ये डॉक्टर हेडगेवारांचं एक मोठं नाव होतं. आणि मग त्यावेळेला त्यांचं एक कोडनेम पण त्याला दिलं होतं. जेव्हा क्रांतिकारकाचे कोडनेम असायचे, कोकेन त्यांचं कोडवर्ड होतं. तर त्या ठिकाणी या प्रकारची त्यांची क्रांतिकार्यातले ते तिथनं जेव्हा नागपूरला आले, ते नागपूरच्याही सगळ्या मध्य प्रांत आणि वऱ्हाडमध्ये त्यांचं मोठं आणि या क्रांतिकारकाशी संबंध होते. ते चालायचे, म्हणजे ती साधनं साहित्य वगैरे जे पुरवठा वगैरे करायचे त्याच्यासाठी पण अनेक प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहेत. म्हणजे अक्षरशः साहित्य पोहोचवताना पोलीस पकडायचे. मग आता हे पकडू नये म्हणून काय करायचं, त्यांनी वर्धेला आणि आपले जे नानासाहेबजी टालाटोले आहेत त्यांना सांगून अशा प्रकारचे एक प्रशिक्षण केंद्र उघडलं की तिथे पुरुषांना स्त्री वेशामध्ये कशा भूमिका करायच्या हे शिकवून, स्त्री वेशामध्ये हे सगळं म्हणजे पिस्तूल असतील, काही बॉम्ब असतील, अशा सगळे पंजाबमध्ये पाठवायचे समजा, तर ते सगळं पाठवताना या सगळ्या गोष्टीचा वापर केल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे क्रांतिकार्यात सक्रिय सहभाग होता. पण त्यासोबतच त्यांचं जी कलाटणी आपल्याला चळवळीच्या याच्यामध्ये दिसते, विशेषतः काँग्रेसच्या याच्यामध्ये, तर 1920ला काँग्रेसचं अधिवेशन नागपूरला होतं. आणि या सगळ्या भागातल्या लोकांची अशी इच्छा होती की नागपूरच्या अधिवेशनाचं अध्यक्षता ही लोकमान्य टिळकांनी करावी, अशी त्यावेळेला यांची, म्हणजे अधिवेशनाच्या आधीची गोष्ट आहे, म्हणजे 1920ची गोष्ट आहे. तर ही साधारणतः अशा प्रकारची चर्चा इथल्या मध्य भारतातले जे सगळे मंडळी होती. कारण 1908 साली जे अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये अशी चर्चा होती, पण टिळक जे होऊ शकले नाही अध्यक्ष, पण आता तरी ते व्हावेत म्हणून मग डॉक्टर हेडगेवार आणि लोकमान्य टिळकांना भेटायला पुण्याला गेले. ते लोकमान्य टिळकांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली, टिळकांच्या घरीच, म्हणजे टिळकांनी त्यांना घेऊन घेतलं, आपल्या तुम्ही इथे राहा म्हणून. आणि मग तिथे चर्चा केली. पण टिळक म्हणाले की, म्हणजे त्यांच्याशी सगळी चर्चा झाल्यानंतर पाहूया असं ते म्हणाले आणि ते वापस नागपूरला आले. पण दुर्दैवाने असं झालं की टिळकांचं निधन 1 ऑगस्ट 1920ला आपल्याला झालेलं माहिती आहे. त्याच्यानंतर हे अधिवेशन झालेलं आहे साधारणतः. त्याच्यामुळे टिळकांची अध्यक्षता नाही. पण मग या मधल्या काळखंडामध्ये त्यांच्याकडे त्यावेळेचं काँग्रेसचं सगळं असं काँग्रेसमध्ये काम करत असल्यामुळे या अधिवेशनाची संपूर्ण स्वयंसेवक दलाची जबाबदारी आली. म्हणजे व्यवस्थापन ज्याला असं म्हणतो आपण, ही व्यवस्था सगळी डॉक्टर हेडगेवारांनी सांभाळली आहे. पण हे अधिवेशन छोटं नव्हतं त्यावेळेपर्यंत. म्हणजे आपल्या देशामध्ये 1928 पर्यंत जेवढी काँग्रेसची अधिवेशनं झाली त्या सगळ्या अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठं अधिवेशन हे नागपूरचं आहे 1920चं. आणि ते अधिवेशन पण गाजलेलं आहे, काही गोष्टींनी गाजलेलं आहे.
तर ते त्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 14,583 ही प्रतिनिधी होते, 3,000 स्वागत समितीचे सदस्य होते, 8-10 हजार लोक पण, नागरिक पण राहायचे त्या अधिवेशनाला. आणि मग एवढी सगळी व्यवस्था, त्यासाठी लागणारं स्वयंसेवक दल हे डॉक्टर हेडगेवारांनी त्यावेळेला उभं केलं होतं. म्हणजे एक प्रस्ताव होतं. काही गोष्टीविषयी त्याच्यामध्ये म्हणजे महात्मा गांधीशी चर्चा झाली. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की टिळकजी गेल्यानंतर काय करावं. डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवार हे दोघेही या अधिवेशनाची अध्यक्षता आणि योगी अरविंदांनी करावी म्हणून पॉंडिचेरीला पण गेले आहेत. पॉंडिचेरीला त्यांनी त्यांच्याशी भेट घेतली, पण योगी अरविंदांनी असं म्हटलं की मला हे शक्य नाही आहे, कारण मी इतक्या अनेक कामामध्ये व्यस्त आहे, आता मी पुन्हा यात काही पडणार नाही, असं त्यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर वापस आले. आणि मग आपल्याला पुढे माहिती आहे की त्या अधिवेशनाच्या अध्यक्षतेसाठी इलेक्शन झालं. वेगवेगळ्या प्रांताच्या ज्या काय प्रांतीय काँग्रेस समित्या होत्या त्यांनी मतदान केलं, ज्यामध्ये 6 प्रांतांनी आणि विजयजी राघवाचार्य यांच्या बाजूनी कौल दिला. काहींचे मत वेगवेगळे होतं, पण मग त्याची अध्यक्षता विजयजी राघवाचार्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये ते जे अधिवेशन गाजलं ते खिलाफत चळवळीमुळे गाजलं. आणि त्या खिलाफत चळवळीच्या याच्यामध्ये दोन मतं पडलीत त्याच्यामध्ये, किंवा खिलाफत चळवळ आपण का करायची, म्हणजे असहकार आंदोलन खिलाफत समर्थनार्थ कशाला करायचं, कोण तुर्कस्तानशी आपला काय संबंध आहे, खलिफाशी काय संबंध. परंतु गांधीजींचं नेतृत्व ते आल्यामुळे गांधीजींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी म्हटलं की आता हे वेळ आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची. आणि मग या संदर्भामध्ये जेव्हा हिंदू मुस्लिम ऐक्य हा विषय आला त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार गांधीजींना भेटायला गेले, म्हणजे भेटले, तिथे होतेच गांधीजी आले अधिवेशनात. तर गांधीजींना ते भेटले आणि त्यांनी विचारलं की बापूजी, की आपल्या देशामध्ये जसे हिंदू राहतात, जसे मुसलमान राहतात, तसे पारशी आहेत, यहुदी आहेत, आणखी ख्रिश्चन आहेत, इतके सगळे लोक आहेत, आणि मग हे सगळे असताना तुम्ही सगळ्यांच्या ऐक्याची गोष्ट न करता केवळ हिंदू मुस्लिम ऐक्याची गोष्ट का करतायत, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याच्यावर स्वाभाविकपणे गांधीजी मौन राहिले. आणि मग आपल्याला पुढचा सगळा इतिहास माहिती आहे की त्या सगळ्या याच्यामध्ये 1908 पर्यंत जी गोष्ट भारतामध्ये मुस्लिम नेत्यांची होती, म्हणजे बॅरिस्टर जिन्ना जे पुढे पाकिस्तानचे निर्माते झाले, बॅरिस्टर जिन्ना टिळकांचे प्रखर भक्त होते. पण त्यांनी ते पुढचं सगळं मुस्लिम लीग आणि सगळ्या कालखंडामध्ये जसजशी ही तुष्टीकरणाचं सगळं सुरू झालं, म्हणजे तुष्टीकरणाचा अध्याय हा 1920च्या काँग्रेस अधिवेशनापासून झाला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून थोडंसं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसतं. ती गोष्ट काही डॉक्टरांना पटलेली नाही. आणि मग त्यांनी असा सगळा विचार करत असताना तरीही त्यांनी काँग्रेसचं काम केलं. त्या सगळ्या भागामध्ये म्हणजे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा या असहकार आंदोलनासाठी, एवढं सगळं होऊनही असहकार आंदोलन गांधीजींच्या शब्दामुळे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी केलं आणि भाषणही झाली. त्या भाषणामुळे त्यांना अटक झाली. आणि त्या अटक झाली त्यांच्यावरती, आणि हेच चाललं सगळं, न्यायालयीन प्रक्रिया झाली, कोर्ट कचेरी झाली. आणि त्यात त्यांना ते जे जज स्मेली होते त्या स्मेलीनी त्यांना 1 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा दिली. त्या 1 वर्षाच्या कारावासामध्ये त्यांनी जे चिंतन केलंय त्या चिंतनाचा परिपाक म्हणजे पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. पण आता तुम्ही जसं गांधीजींची त्यांची झालेली भेट याविषयी सांगितलं किंवा टिळकांची झालेली भेट याविषयी सांगितलं, तर त्यांची एक स्वातंत्र्याबद्दलची काय अशी भूमिका अशी तयार झाली होती का, की आता जसं गांधीजींच्या असहकार आंदोलनात ते सहभागी झाले, भाषणं केली त्यांनी, पण स्वतःची अशी काही वेगळी भूमिका तयार झाली होती का, किंवा त्यांच्या बोलण्यातून भाषणातून वेगळा असा काय पैलू दिसत होता का? एक वेगळा पैलू म्हणजे काय की संपूर्ण स्वराज्य, कुठल्याही अटीवरचं स्वराज्य नाही, संपूर्ण स्वराज्य ही त्यांची आधीपासून, म्हणजे ती जे भाषणामध्ये विषय ठेवायचे संपूर्ण स्वराज्याचा हा विषय असायचा नाही. संपूर्ण स्वराज्याची मांग ही साधारणतः त्यावेळेपासून सुरू झालेली आहे, पुढे प्रस्ताव नंतर पारित झाला. त्याच्यामुळे संपूर्ण स्वराज्याचा हा विषय ते मांडायचे, म्हणजे सगळ्या भाषणांमध्ये असायचा. आणि हे सगळं चालू असताना, म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की काँग्रेसचं काम करत असताना चळवळीमध्ये होते, परंतु एकूण त्यावेळेची जी स्थिती होती राजकीय याच्यामध्ये तात्कालिक, म्हणजे मग मी जे म्हटलं की 1 वर्षाचा ज्या कारावासामध्ये चिंतन केलं की आमचा एवढा मोठा देश आहे, या एवढ्या मोठ्या देशावरती इतके सगळे आक्रांत गेल्या 2000 वर्षापासून येत आहेत, तर आम्ही कुठे कमी पडतो. म्हणजे
भारताच्या तुलनेमध्ये इंग्लंड जो आहे हा इतका छोटासा देश, पण तो 150 वर्ष आमच्यावरती राज्य करतोय. तर हे सगळं असताना आम्ही कुठे कमी पडतो याचं चिंतन त्यांनी केलं. एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की आमचा देश काय आहे, आम्ही कोण आहोत, हा जो राष्ट्रीय भाव आहे हा राष्ट्रीय भावच ते विसरले. आणि मग ते अनेकदा भाषणांमधून असं म्हणायचे की आपल्या इथे राष्ट्र या संकल्पनेलाच कुठेतरी आणि ज्याला असं म्हणता येईल की अस्पष्टता आहे, राष्ट्र म्हणजे नेमकं काय. आणि म्हणून ते उदाहरण द्यायचे की एखाद्या मूर्तिकाराला जर गणपती बनवायचा असेल पण त्याला गणपती कसा असतो हे जर माहिती नसेल तर भलतंच काही बनतं. म्हणून ते सुभाषित सांगायचे की विनायकम प्रकुर्वानो रचया मास वानरम, म्हणजे गणपती बनवायला गेला आणि माकड तयार झाले. अशा प्रकारचं राष्ट्रीयतेशी संबंधी असल्यामुळे की आम्ही राष्ट्रीय म्हणजे कोण, मग त्या राष्ट्रीय चिंतनाचा असा आहे की याच्या जर पर्याय असेल तर या देशातला बहुसंख्य समाज जो आहे, जो या मातृभूमीशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या संस्काराशी, इथल्या परंपरांशी, इथल्या जीवनादर्शांशी, या सगळ्यांशी जुळलेला आहे. आणि म्हणून हा जो राष्ट्रीय समाज आहे, या राष्ट्रीय समाजाचं संघटन जर केलं असा हा म्हणजे सर्वकालिक ज्याला म्हणता येईल नित्य राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असा समाज उभा झाला पाहिजे. तात्कालिक राष्ट्रभक्ती चालत नाही. तात्कालिक राष्ट्रभक्तीने काही कामं होऊन जातात, आंदोलन उभं होऊन जातं, पण आंदोलन संपलं की माणूस पुन्हा आपल्या बाजूला जातो. तर असा राष्ट्रासाठी जगणारा, राष्ट्राला प्राथमिक देणारा असा माणूस घडावा. आणि म्हणून त्यांनी सायमल्टेनियसली म्हणजे त्यांनी स्वतंत्रता आंदोलनाच्यासाठी एक पॅरलल ऑर्गनायझेशन म्हणून संघ उभा केला नाही. संघ निर्माण केला तो अशा व्यक्ती निर्माण व्हाव्यात, असा स्वयंसेवक निर्माण व्हावा की जो राष्ट्र जीवन जगेल किंवा राष्ट्रभक्ती त्याच्या अंतःकरणात राहील. आणि तो मग या सगळ्या स्वतंत्रतेसाठी जे जे काही चालत असतील प्रयोग त्या सगळ्यामध्ये सहभागी होईल. म्हणजे मग काँग्रेसच्या चळवळीमध्ये स्वयंसेवकांनी सहभाग व्हावा. स्वयंसेवकाला वाटत असेल की मी क्रांतिकार्य करावं, तो क्रांतिकारकाच्या सोबत त्यांनी काम करावं. पण स्वयंसेवक म्हणून राष्ट्रभक्ती हा मूळ आधार घेऊन माणूस घडवण्याचं काम, कारण त्यांना अनुभव त्या अधिवेशनात जो आला आहे की ती त्यांनी साधारणतः 3500-4000 जे स्वयंसेवक म्हणून त्यावेळेला होते, पण त्यांना स्वयंसेवकाला त्या ठिकाणी मिळालेला जो अनुभव आहे त्यांच्या दृष्टीने असा आहे की फक्त ही लोक सतरंजी उचलण्यापुरती यांना कामं सांगितल्या जातात. म्हणजे हे फक्त म्हणजे सांगितलेलं काम करणारे सांगकाम्या प्रकारचे लोक म्हणजे स्वयंसेवक नाही, असा एक भाव बनला. आणि मी असे शुद्ध अंतःकरणाचे राष्ट्रासाठी जगणारे स्वयंसेवक निर्माण करेल म्हणून त्यांनी संघ प्रारंभ केला. आणि हिंदू संघटन, कारण मग जी मधल्या सगळ्या याच्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे थोडंसं गांधीजीच्या शब्दात जर म्हणायचं असेल एव्हरी मुस्लिम इज बुली अँड एव्हरी हिंदू इज कावर्ड, हे गांधीजींचं वाक्य आहे. तशा प्रकारची स्थिती होती आणि मग त्याचे परिणाम दिसायला लागले. म्हणजे नागपूरच्या डॉक्टरांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर दिंडी सत्याग्रह येतोय. आता दिंडी सत्याग्रह म्हणजे नेमकं काय, तर दिंडी सत्याग्रह म्हणजे हे जे आपल्या ज्याला आपण काकड आरती म्हणतो किंवा सकाळी दिंडी काढतात लोक आणि ती रस्त्याने वाजत, म्हणजे त्या अशा धार्मिक दिंडीला सुद्धा किंवा मग एखादं अगदी लग्नाचे वाजंत्री असेल त्या वाजंत्र्यांना सुद्धा प्रतिबंध, आमच्या इथे मस्जिद आहे इथून वाजवू नका, मग अशा प्रकारचा प्रतिबंध, त्याच्यावरती कुठे दगडफेक, कुठेतरी मारापिटी, असे सगळे प्रकार सुरू झाले. आणि मग अशा सगळ्या प्रकारामध्ये हिंदू हा जर असा स्कॅटर्ड असेल, हिंदू हा जर स्वतः काही पुढे जाऊन त्याला काही प्रतिकार करत नसेल, असा समाज कामाचा नाही. आणि म्हणून हा समाज संघटित व्हावा. आणि म्हणून हा समाजच इथला राष्ट्रीय समाज आहे, त्याचं संघटन हा त्यांचा मुख्य हेतू बनला आणि त्यांचं पुढलं काम झालं. पण हे सगळे माणसं म्हणजे असं आपण असं म्हणता येणार नाही किंवा असं एकदम चूक आहे की त्यांनी संघ हा पॅरलल नाही काढला, काँग्रेसला शह म्हणून नाही काढला, कारण त्यांच्या पुढच्या जीवनात आपल्याला दिसत आहे ज्या ज्या वेळेला काँग्रेसला अशी गरज पडली त्या वेळेला संघ एक संघटन म्हणून त्यांनी बाजूला ठेवलं. पण स्वयंसेवक सगळीकडे उतरवले, स्वतः सुद्धा उतरले. म्हणजे 1930 साली जेव्हा गांधीजींनी दांडी यात्रा काढली, म्हणजे मिठाचा सत्याग्रह तिकडे गुजरातमध्ये केला. विदर्भामध्ये मीठ नाही आहे, विदर्भामध्ये जंगल आहे, आणि विदर्भामध्ये डॉक्टर हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला आणि त्याच वेळेला केला. म्हणजे तिथे गांधीजीने केला मिठाचा सत्याग्रह, इथे डॉक्टर हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह केला. आणि जंगल सत्याग्रहामध्ये त्यांना कारावास पण झाला. म्हणजे 1 वर्ष ते तुरुंगामध्ये होते. ते हे आपल्याला जे आहे दिसतं की ज्या ज्या वेळेला आवश्यकता पडली त्या वेळेला संघाचे स्वयंसेवक राष्ट्रीय लढ्यामध्ये राहिले. त्याच्यामुळे डॉक्टर हेडगेवारांचा आणि संघाचा
हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसा प्रत्यक्ष सहभाग आहे. म्हणजे आता सुद्धा इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा सातत्याने काही लोक हे प्रश्न विचारत असतात की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान काय, किंवा ते नव्हतेच कधीच, अशा पद्धतीने एक जाणीवपूर्वक एक प्रचार केला जातो. तर त्याला हे उत्तर आहे तुमचं की ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, ती पॅरलल संघटना उभारलेली नाही. संघाची प्रतिज्ञा म्हणजे संघाच्या कारण डॉक्टर हेडगेवार हे क्रांती कार्याच्या त्या कार्यपद्धतीतून आले आहेत. त्याच्यामुळे संघाच्या याच्यामध्ये पण प्रतिज्ञा आहे. म्हणून 1947च्या आधीची प्रतिज्ञा आणि 1947 नंतरची प्रतिज्ञा संघामध्ये जी दिल्या जाते ती आपण जर बघितली तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये एका वाक्याचा फक्त अंतर आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी संघाच्या प्रतिज्ञेत होतं की आपला हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरिता मी संघाचा स्वयंसेवक झालोय असं आहे. आणि 1947 मध्ये त्याचे शब्द प्रयोग हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नती करता मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालोय असे शब्द प्रयोग आहे. म्हणजे स्वतंत्रता ही होतीच. आणि म्हणून स्वतंत्रता आंदोलनात भाग घेणं म्हणजे नेमकं काय, तर अनेकांची मांडणी तर म्हणजे क्रांतिकारकांचा मार्ग चुकला अशी पण म्हणणारी आपल्या देशात मंडळी आहेच की. बरोबर. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना एकीकडे क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणायचं, प्रेरणास्थान म्हणायचं, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अनेक गोष्टी करायच्या, अनेक गोष्टी बोलायच्या. हे आपल्या देशात काही आज नवीन नाही आहे. त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेणे म्हणजे नेमकं काय, तर जरा 1942 ते 1947 पर्यंतचा आपल्या देशाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास आपण केला तर लक्षात असं येतं की जी भूमिका केवळ आंदोलन किंवा सत्याग्रह करून जेलमध्ये जाऊन होत नाही, त्यापेक्षा वेगळी भूमिका मनुष्य वाचवण्यामध्ये असते, आपल्या देशाच्या समाजाचं रक्षण करण्यात येत असतं. ती भूमिका त्या भूमिकेकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे 42 ते 47 हा काही स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड नव्हता काय, तो स्वातंत्र्य लढ्याचाच कालखंड होता. परंतु जी गोष्ट इतके सगळं आधी झाली नाही, ज्या वेळेला देशाची फाळणी झाली त्या देशाच्या फाळणीच्या वेळेला जी रक्तरंजित सगळ्या प्रसंग आपल्या देशामध्ये घडले त्याच्यामध्ये अनेक हजारो लोकांना संघाच्या स्वयंसेवकांनी आपले प्राण देऊन सुद्धा वाचवलेलं आहे, अनेकांना भारतामध्ये आणलेलं आहे. जरा सरळ आपण त्या प्रांतामधून आलेले लोक, ते जुने असतील, त्यांना जरा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी घेतले त्यांना विचारावं. आजही इतक्या वर्षानंतर अशा सगळ्या सिंधी समाजामध्ये आपण गेलो, त्यांच्या जुन्या लोकांना भेटलो तर त्यांच्या डोळ्यातून आजही अश्रू वाहत असतात. मग ते अश्रू सांगतात की संघाची स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिका काय होती. फक्त जेलमध्ये गेलो, पुढे आंदोलन केलं हीच भूमिका राहत नाही. भूमिका वेगवेगळ्या प्रकारची असते. ज्या वेळेला आंदोलनात भाग घेण्याची तर आंदोलनात भाग घेतला. 42च्या याच्यामध्ये 42 पासून 46-47 मध्ये देशात लोकांना वाचवायचं, ते लोकांना वाचवण्याचं काम केलं. ज्या वेळेला आवश्यक पडलं, म्हणजे अगदी 1960च्या गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा संघाचे स्वयंसेवक त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उतरलेलेच आहेत. त्याच्यामुळे संघाने कधी आपल्याकडून प्रकाशित केलं नाही. कारण संघाचा आता जसं संघाचा प्रचार विभाग आहे म्हणा किंवा आज ज्या पद्धतीचं सगळी पूर्ण जगामध्ये सिस्टीम आहे त्याच्यामध्ये प्रचाराची साधनं आहेत. त्या काळामध्ये अशी काही साधनं नव्हती. आणि डॉक्टर हेडगेवारांचा स्वभाव किंवा डॉक्टर हेडगेवारांची कार्यपद्धती याच्यामध्ये प्रसिद्धी परामुक्त हा मुख्य गोष्ट होती. त्यामुळे संघाने कधी म्हणजे संघाची पुस्तकच केव्हा निघाली हो. संघाचं पहिलं पुस्तक हे 1950च्या नंतर डॉक्टर हेडगेवारांचं निघालेलं पहिलं पुस्तक आहे. आणि मग त्यानंतर काही वर्षांनी गुरुजींच्या भाषणाचं संकलन करून निघालेलं विचार धन नावाचं दुसरं पुस्तक आहे. तोपर्यंत संघाची कुठली पुस्तकं नव्हती. आता खूप आहेत हो, रोज निघतात, शेकड्याने निघतात आता. पण त्यावेळेला संघाने स्वतःहून काही केलं नाही. म्हणजे आम्ही इतकी वर्ष काय केलं हे सांगण्यासाठी एक संघ काय करतो आहे याचं एक प्रकाशित पुस्तक 1989 साली जेव्हा शेषाद्रीजींनी पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकामध्ये संघ काय करतो याचं वर्णन आलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये संघाची सगळी सेवा कार्य आहेत, विविध संस्था, संघाच्या सगळ्या प्रेरणेने प्रारंभ झालेल्या ज्या अनेक संस्था आहेत त्यांनी केलेल्या कामांचं वर्णन
त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ते एक पुस्तक, अशी पुस्तकं त्यावेळेला नव्हती. त्यामुळे आता विरोधकांनी म्हणजे ज्यांना संघ नकोच आहे तर ते काही संघाच्या गोष्टी लिहितील असं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला म्हणता येईल की भाग नव्हता असं नाही. जरा इतिहासाचं सत्य अध्ययन केलं, सत्यावलोकनातनं संघ आपल्याला समजेल. बरोबर. आता त्या काळातले ज्या ज्या नेत्यांशी त्यांचे संबंध आले, काँग्रेसमधले नेते असतील किंवा स्वातंत्र्य चळवळीतले नेते असतील, त्यांची काय नेमकी भूमिका होती किंवा त्यांच्या काय लेखनातून हेडगेवारांसंदर्भात काही प्रसिद्ध झालेलं आहे किंवा त्याविषयी आज म्हणजे एक प्रकारे पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा लेखांच्या माध्यमातून असेल? कसं आहे की डॉक्टर हेडगेवार 1925 नंतर म्हणजे त्यांचा सगळा फोकस हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांनी म्हणजे आवश्यकता जेव्हा जेव्हा पडली त्यावेळेला त्यांच्या सगळ्यांशी संबंध काँग्रेसमध्ये वगैरे जायचे, पण बाकी सगळं पूर्ण संघ उभारणीसाठी म्हणजे 15 वर्षामध्ये एक म्हणजे आपल्याला जर बघितलं आपण की जेव्हा संघ प्रारंभ केला, संघाची कार्यपद्धती ज्या पद्धती त्यांनी विकसित केली, हे एक तत्कालीन किंवा आजही अनेक लोकांना असं वाटतं की कसं काय, आणि त्यावेळेला तशी स्थिती होती. आणि डॉक्टर हेडगेवारांनी अगदी लहान मुलांना घेऊन संघात म्हणजे लहान मुलांना पण संघात प्रवेश दिला. म्हणजे लोक हसायचे ना, या छोट्या छोट्या मुलांना घेऊन कुठे राष्ट्र किंवा कोण स्वतंत्र करणार आणि काय संघ उभारणार, हिंदूंचे संघटन होणार आहे. उपहास झाला. पण ज्या गोष्टीचा उपहास झाला तर नंतर संघाला चिरडण्याची भाषा पण झाली आहे ना 25 वर्षात. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी एक काम प्रारंभ केलं, नागपूरला एक छोटीशी शाखा. 15 वर्षामध्ये त्यांनी ते संघटन अखिल भारतीय करून दाखवलं आहे. आणि हे करत असताना त्यांनी ज्या प्रकारची प्रेरणा देऊन लोकांना उभं केलं ते कौतुकास्पद आहे. म्हणजे प्रचारक नावाची एक पद्धती त्यांनी विकसित केली. 1930 पर्यंत कोणी संघात प्रचारक नव्हते. डॉक्टर हेडगेवार होते, आणखीन 1-2 जण होते, पण प्रचारक म्हणायचे नाही. म्हणजे पहिल्यांदा प्रचारक म्हणून बाबासाहेब आपटे आणखीन एक कार्यकर्ते जे होते ते निघालेत, त्यांना प्रचारक म्हणून पाठवलं. मग कोणी मुंबईला गेलं, कोणी पुण्याला गेलं, असं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. मग पुढे खाली दक्षिणेत उत्तरेत सगळे गेले. पण तो जो एक पथक चालायचा ज्याच्यामध्ये त्यांनी 10-12 वर्षाच्या मुलांना त्या पथकामध्ये, ज्याला खुश पथक म्हणायचे, ज्याच्यामध्ये बाळासाहेब देवरस होते, एकनाथजी रानडे होते, यादवराव जोशी होते, दादाराव परमार्थ होते, अशी जी मंडळी आहे, अशी ते जे त्यावेळेचे बाल होते त्यावेळेच्या बालांना त्यांनी त्याच्यात घेतलं आणि त्यांना घडवलं. घडवून आपल्यासारखं घडवलं. बरोबर. म्हणजे नुसतं असं नाहीये, सगळ्या संघासाठी सगळं स्वतः दिलं. काय होतं डॉक्टर हेडगेवारांजवळ? डॉक्टर हेडगेवार म्हणजे गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवारांच्या संवादात असं येतं की डॉक्टर हेडगेवारांची आर्थिक परिस्थितीचं वर्णन केलं तर गुरुजींनीच एकदा म्हटलंय की गुरुजींना जेव्हा विचारलं तर शिवरात्रीच्या भेटीला एकादशी गेली, एकादशी आली, अशी आमची स्थिती आहे म्हणे. म्हणजे दोघांची स्थिती अशी आहे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती प्रेरणा की अशी माणसं की आपलं पूर्ण जीवन त्यांनी देशासाठी देऊन टाकलं. घर सोडलं, दार सोडलं, उच्च शिक्षित होते, असंही नाही का काही शिक्षण नाही ते गेले पोट भरण्यासाठी, असं नाही आहे. सगळं सोडलं आणि देशभरामध्ये गेलेत. ही जी प्रचारक, ज्याला आपण म्हणजे साधू संन्यासी होणे एक वेगळी गोष्ट असते, त्यासाठी खूप कठीण कर्म, पण समाजात राहून आपल्या सगळ्या सुखाचा त्याग करून देशासाठी पूर्ण आपलं आयुष्य द्यावं, एक नवीन पद्धती डॉक्टर हेडगेवारांनी स्वतःच्या जीवनातून उभी केली आहे. आणि म्हणून मग त्यांचा सगळा फोकस संघ उभा करण्यात गेलाय 15 वर्ष. अनेक लोक त्यांच्या आधीपासून त्यांच्या याच्यात होते. म्हणजे अगदी राजगोपालाचार्य म्हणून सगळेच लोक होते. म्हणजे महात्माजींना ते तसे म्हणजे त्यांचं आम्ही जे ऐकून आहे किंवा पुस्तकात वाचून आहे तर 2दाच भेट दिसते. एक 1920च्या अधिवेशनातली आहे आणि मग 1934ला जे वर्ध्याला शिबिर होतं, संघाचं शिबिर होतं. साधारणतः 1934च्या वर्धा जिल्ह्याच्या शिबिरात 1500 लोक होते. आणि त्यावेळेला संघामध्ये शारीरिक वगैरे सगळं कडक काम चालायचं. इंग्रजी आज्ञाच असायचे त्यावेळेला एक आणि म्हणून मग ते सगळं ते गांधीजी ते सेवाग्रामला आले होते. तिथे ते राहायचे त्या आश्रमामध्ये. तिथनं त्यांनी जेव्हा बघितलं किंवा हे काय चाललंय तर त्यांनी तिथल्या महादेवभाई देसाई जे होते त्यांना विचारलं काय आहे हे. ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिबिर आहे, तर आपल्याला पाहायला जाता येईल का. म्हणून त्यांनी निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर ते गांधीजी गेले शिबिर पाहायला आणि त्यावेळेला डॉक्टर हेडगेवार तिथे नव्हते. आणि ते सगळं त्यांनी आप्पाजी जोशींशी, तिथले जे संघचालक होते, जिल्हा
संघचालक त्यांच्याशी चर्चा केली, स्वयंसेवकांना विचारलं, त्यांना ते जे काम गांधीजी जे काम करू इच्छित होते करत होते, त्याच्यासाठी त्यांचं जीवन होतं, ते सगळं त्यांनी इथे इतके सगळे वेगवेगळ्या जातीचे लोक कसे काय राहू शकतात. कारण संघाविषयी त्यावेळेला समज जी होती आणि आजही अनेक जण मांडत असतात की संघ एका विशिष्ट जातीचा आहे वगैरे वगैरे, पण हे गांधीजींना तो तिथे अनुभव आला आणि सगळ्यांनी सांगितलं आम्ही इथे एका ठिकाणी जेवतो राहतो, आम्ही काही विचारच करत नाही कोण कोणत्या जातीचा आहे, आम्ही सगळे हिंदू आहोत, हा एकच भाव आमच्या मनामध्ये होतो. तर गांधीजींना याचं मोठं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की डॉक्टर हेडगेवार जी इथे राहते तुम्ही उनसेही बात कर लेता. तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर हेडगेवार आले, त्यांना जेव्हा कळलं ते डॉक्टर हेडगेवार गांधीजींना भेटायला गेले आणि मग तिथे सगळी चर्चा झाली की हे कसं करता, तुमचं निधी कुठून येतो काय, अशा सगळ्या गोष्टी. आणि सगळ्या गोष्टींची उत्तर डॉक्टर हेडगेवारांनी दिल्यानंतर हे कसं संभव आहे, मग तुम्ही हे सगळं तुमचं घरदार परिवार सांभाळून कसं करतात. तेव्हा डॉक्टर हेडगेवार गांधीजींना पण म्हणतात की मी लग्नच केलं नाही, मी कुठली नोकरी किंवा व्यवसाय पण करत नाहीये, याच कामासाठी मी माझं जीवन दिलंय. आणि मग जाता जाता गांधीजी असं म्हणतात इसलिए आपका संघ बढ़ रहा है. आता हे सगळी चर्चा गांधीजींच्या सोबत झाली, त्याच्यामुळे गांधीजींच्या विषयी डॉक्टरांच्या मनात आदरच होता. त्यांचा मार्ग वेगळा होता, यांचा मार्ग वेगळा होता. अशा अनेक लोक सावरकरांशी भेटी झाल्या आहेत. म्हणजे सावरकरांनी हिंदू महासभेचं काम करत, त्यांनी पण हिंदू महासभा प्रारंभ केले, त्यांचं पण हिंदुत्वाचं काम होतं. पण सावरकरांच्या हिंदुत्वाच्या कामाची पद्धती, कार्यपद्धती, डॉक्टर हेडगेवारांच्या संघाच्या कामाची कार्यपद्धती ह्या भिन्न भिन्न होत्या. सगळ्याच गोष्टी सारख्या होत्या असं नाही, पण सगळ्यांचे मार्ग एकच होते. म्हणजे गंतव्य एक होतं, जाण्याचे मार्ग सगळ्यांचे वेगवेगळे होते. अनेकांच्या गाठीभेटी त्यांच्या झालेल्याच आहे, म्हणजे डॉक्टर हेडगेवारांच्या झाल्या नाही असं नाही. एक प्रश्न शेवटचा विचारावाचा वाटतो, तो म्हणजे तुम्ही मगाशी उल्लेख केलात की त्यांना जवळपास 1 वर्षाचा सश्रम कारावास झाला होता, तर त्या काळामध्ये काय त्यांचा अनुभव वगैरे त्यांनी लिहून ठेवला होता की कोणाशी त्या दरम्यान बोलणं झालं किंवा तिकडचा त्या तुरुंगवासातला अनुभव? त्याच्यानंतर तर काय की हा साधारणतः तो तुरुंगवासाचा अनुभव आहे हा 1921 असा आहे. तो त्याच्यानंतर म्हणजे मधला काळखंड 2 वर्षाचा आहे की त्या 2 वर्ष त्यांचं त्या चिंतनाच्या परिपाकामध्ये काँग्रेसचं काम करत असतानाच मग हिंदू संघटन 1925 मध्ये संघ सुरू झाला. पण जेलमधून सुटल्यानंतर ते काँग्रेसमध्ये काम करतच होते तसे. त्याच्यामुळे त्यावेळेचे त्यांचे सहकारी होते, जसे त्यांचे एक ज्याला जीवश्य कंठस्थ मित्र असं म्हणता येईल, जीवलग मित्र असे भैयाजी कावरे होते, जे पुढे संघाच्या कामामध्ये त्यांचे राहिले आहेत. तर भाऊजी कावरे, ते भाऊजी कावरेंच्या जवळ ते सगळे बोलले. आणि ज्याला आपण बालवीर बाबूराव हरकरे म्हणतो, ते पण त्या तुरुंगवासात त्यांच्याच बॅरॅकमध्ये होते. त्याच्यामुळे त्या वर्षभरामध्ये त्यांचं कसं राहिलं आहे तिथे त्यांना जो अनुभव आला त्यांच्या पुस्तकामध्ये, म्हणजे डॉक्टरांच्या चरित्रामध्ये असं एक घटना ती दिली आहे की तिथे त्यांना सश्रम कारावास म्हणजे बुक बाइंडिंगचं काम दिलं होतं. आणि बुक बाइंडिंगचं काम करत असताना तिथे आणखीन एक मुस्लिम गृहस्थ होते, इनामुल्ला खान त्याचं नाव होतं, तो पण तिथे होता. आणि बुक बाइंडिंगचं काम करत असताना त्यांनी एकदा डॉक्टरांना एक तिथे भगवद्गीता चालू होती, त्याचे पाय दुखले म्हणून ती भगवद्गीताच पाय खाली ठेवायला मागितली. ते डॉक्टर हेडगेवार तडकले की भगवद्गीता म्हणजे काय पायाखाली ठेवायचा ग्रंथ आहे का, किंवा कुठलंच पुस्तक पायाखाली ठेवायचा ग्रंथ आहे का, आणि याची कशी काय हिंमत झाली. अशा ज्या घटना आहेत ती घटना आणि पुढे मग सगळं आधी 1920 पासून जो सगळा त्यांनी जे चिंतन केलंय, त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू संघटन हे अत्यावश्यक हा त्यांचा एक भाव झालाय. स्वातंत्र्य आंदोलन होईल, स्वतंत्रता मिळेल, पण ही स्वतंत्रता टिकवायची असेल तर भारताचा हा बहुसंख्य हिंदू समाज जो आहे तो असा राष्ट्रभक्तीने परिपूर्ण असाच असला पाहिजे, संघटित स्वरूपात असला तरच ती स्वतंत्रता टिकेल. अन्यथा स्वतंत्रता आज मिळेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळालीच होती की महाराजांनी पण अशा या परिस्थितीतनं स्वराज्य प्राप्त केलं, पण पुढे स्वराज्य गमवावं कशामुळे लागलं. स्वराज्य हिंदू असंघटित असल्यामुळेच गमवावं लागलं. तशी परिस्थिती पुढे येईल हा त्यांचा उद्देश म्हणून त्यांनी संघ स्थापन केला. एक वर्षभरामध्ये त्यांचं प्रखर चिंतनच आहे या सगळ्या गोष्टी, आणि ते चिंतनाचा त्यांच्या पुस्तकामध्ये वगैरे सगळा उल्लेख येतोच आहे. म्हणजे आणि संघ स्थापनेच्या बाबतीत त्यांनी लिहूनच ठेवलाय. म्हणजे तेव्हा त्यांना संघचालक घोषित केलं, त्यांची डायरी लिहायची, डायरीमध्ये अनेक गोष्टी आहेत. तर त्या डायरीमध्ये ते लिहिलं आहे की त्यांनी किंवा तुम्ही मला सरसंघचालक घोषित केलं, पण मी काही संघाचा जन्मदाता नाही, मी काही संघाचा तुम्ही आपण सगळे संघाचे संस्थापक असं ते म्हणतायत.
आणि मी जर ज्या दिवशी योग्य वाटणार असेल त्या दिवशी तुम्ही कोणत्याही क्षणाला मला पाय उतार करू शकता. अशा अनेक गोष्टी त्यांच्या त्या त्या डायरीमध्ये सगळ्या लिहिलेल्या आहेत. एकचालकानुवर्तित्व असा जेव्हा शब्दप्रयोग आला त्याची ज्या वेळेला असा ते एकचालकाचा वर्तित्वाचा अर्थच आपल्याकडे वेगळा केला. एकचालकानुवर्तित्व संघात आहे म्हणजे असं नाही की सरसंघचालक केवळ सांगतात ना बाकी सगळे ऐकतातच नाही. सरसंघचालक सांगतात ते सगळ्यांचं मनातलं चिंतन ऐकून ठरलेलं सांगतात. ही अशी पद्धती संघात आहे. त्यांच्या मनात येते म्हणून ते सांगत नाही, सगळ्यांशी चर्चा करतात, अनेक लोकांशी अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा करतात, एक मत बनतं, त्या मतावरती मग सरसंघचालक बोलत असतात किंवा सांगत असतात. हे संघातलं एकचालकानुवर्तित्व आहे. पण मांडणी करताना एकचालकानुवर्तित्व म्हणजे फॅसिझम असं एक आपली मांडणी आपल्या देशामध्ये लोकांनी केली. आणि अशा अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणून संघ जरा समजून जवळूनच पाहावा लागेल, प्रत्यक्षात अनुभव घेऊनच पाहावा लागेल. बरोबर. श्रीधरजी, तुम्ही खूप व्यवस्थित हे सगळं हा जो पट आहे तो उलगडून दाखवलात आणि स्वातंत्र्य लढ्यातलं डॉक्टर हेडगेवारांचं योगदान जे आहे त्याविषयी सांगितलं. खूप खूप आभारी आहोत न्यूज डंकाच्या वतीने. नमस्कार. 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 आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.